आज आपण बनवणार आहोत रव्याच्या इडल्या। त्यासाठी हा 3 वाट्या रवा मी घेतलेला आहे। आता त्यात मी थोडं मीठ टाकते। त्यात आता हे 1 वाटी दही घालते। थोडं पाणी घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। थोडं अजून पाणी घालूया। तर अशा रीतीने तुम्ही बघू शकता की रवा आणि दही आणि थोडं मीठ हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता ह्याला जवळजवळ 1.5 ते 2 तास आपण असंच भिजवत ठेवणार आहोत। सो आता मी त्याच्यावर झाकण ठेवते। रवा इडलीसाठी लागणारी फोडणी करून घेऊया। मी तेल तापत ठेवलेलं आहे। थोडी मोहरी घालूया। मोहरी तडतडली की त्यात थोडं जिरं घालूया। त्यात थोडी चण्याची डाळ घालूया। चण्याची डाळ थोडीशी लालसर होईपर्यंत वाट बघूया। आता त्यात ही चिरलेली हिरवी मिरची घालूया। आता ही फोडणी थंड झाली की आपल्या रवा आणि दह्याच्या मिश्रणात घालूया। त्यामुळे इडलीला बेसिकच चांगला फ्लेवर येतो आणि चव लागते। तुम्ही बघू शकता आता रवा आणि दही हे मी छान मिक्स झालेलं आहे। ही आपण मगाशी जी फोडणी केली होती ती आता थंड झालेली आहे। ती ह्यात घालून घेऊ। चांगली मिक्स करून घेऊ। आणि आता आपण ह्याच्या इडल्या बनवू शकतो। त्याआधी आपण आता इडली पात्राला तेल लावून घेऊ। बघू शकता की इडल्या मी मायक्रोवेव्हमध्ये करणार आहे। तर 3 ते 3.5 मिनिटात जसा तुमचा मायक्रोवेव्हची पॉवर असेल त्याप्रमाणे 3 ते 3.5 मिनिटात इडल्या होतात। एका वेळी 8 इडल्या होतात। आता आपण ह्याला तेल लावून घेऊया। आता आपण इडलीच्या पिठात इनो घालून इडल्या लावून घेऊया। होऊ शकता आता की मी इडली करण्याच्या भांड्यामध्ये पाणी थोडंसं घालून 1 मिनिट गरम करून घेतलेलं आहे। आणि आता
इडलीचं जे बॅटर आहे ते एका वेळेला जेवढ्या इडल्या होतील तेवढंच मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी इनो घालणार आहे. इनो घातल्यावर एका बाजूने मिक्स करून घेऊया. हे ठेवताना बरोबर बघायचं आहे की खालच्या खाचेमध्येच वरचं इडलीचं पात्र गेलेलं आहे. आता हे बंद करून 3 मिनिटं मायक्रोवेव्हला लावूया. इडल्या झालेल्या आहेत, मायक्रोवेव्हमधून बाहेर काढलेलं आहे. आता थोडंसं थंड झालं की आपण झाकण उघडूया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या इडल्या चांगल्याच फुगलेल्या आहेत. आता ते आपण काढून घेऊया आणि सांबार आणि चटणी बरोबर सर्व करूया.